गेल्या 3-4 दिवसांपासून सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रात थंडी जाणवू लागली आहे। तापमान हळूहळू खाली येऊ लागल्यानं थंडीचा आलेख वाढू लागलाय। सोमवारी जिल्ह्याचं तापमान 18 डिग्री सेल्सिअस तर आज 17 डिग्री सेल्सिअस होतं। दुपारच्या सत्रात उन्हाची तीव्रता आणि सायंकाळी पडणारी थंडी अशा वातावरणामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढू लागले। कोल्हापूर जिल्ह्याचा पारा घसरला असून सोमवारी तापमान 18 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आल्यामुळे वातावरणात गारवा वाढला असून थंडी जाणवू लागली आहे। गेल्या 3-4 दिवसापासून पहाटेच्या सत्रातच थंडगार वारं वाहू लागतंय। सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत थंडीचा माहोल जाणवू लागलाय। दरम्यान पुढील 2 दिवस थंडीचं वातावरण राहील आणि गुरुवारी ढगाळ वातावरणामुळे थंडी काहीशी कमी होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। यंदा नोव्हेंबर उजाडला तरी ढगाळ वातावरणासह पाऊस पडतोय। गेल्या काही दिवसांपासून पाऊस कमी झाला असला तरी उन्हाची तीव्रता कमी झाली नव्हती। आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हळूहळू थंडी जाणवू लागली आहे। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्याचा पारा कमी होऊ लागलाय। सोमवारी सकाळी झोमणारी थंडी जाणवत होती। आजही सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा तडाखा होता। सायंकाळनंतर वातावरणात पुन्हा गारवा जाणवला। आज किमान तापमान 17 डिग्रीपर्यंत गेलं होतं। दरम्यान गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असल्यानं थंडी कमी होण्याची शक्यता आहे। वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागात सायंकाळच्या वेळेस शेकोट्या पेटू लागल्यात, तर थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपडे खरेदी करण्याकरिता नागरिकांची गर्दी झाल्याचं दिसतंय। सकाळी आणि संध्याकाळी थंडी तर दुपारी उन्हाचा तडाखा बसल्यानं आजारी पडण्याचं प्रमाणही वाढू लागलंय।